माजी खासदार राजन विचारे यांच्या विरोधात लावण्यात आलेल्या बॅनरमुळे ठाण्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं। हे बॅनर काढण्यासाठी आलेल्या पोलिसांमध्ये आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या युवा सैनिकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप केलाय। लुईसवाडी परिसरात लावण्यात आलेल्या या बॅनरवरून हा सर्व प्रकार घडलाय। पोलिसांनी बॅनर काढण्यास सुरुवात करताच शिंदे गटाच्या युवा सैनिकांनी तीव्र विरोध केला। बॅनर काढल्यानंतर त्यांनी राजन विचारेंच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला। पोलिसांनी काढलेला बॅनरही या कार्यकर्त्यांनी फाडून टाकला। यावेळी काही काळ पोलीस आणि शिंदे गटाच्या युवा सैनिकांमध्ये झटापट झाल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले। नक्की काय म्हणाले होते राजन विचारे पाहूयात। अरे कशाला देवांची नावं तुम्ही घेता यार। ऑपरेशन सिंदूर, अरे त्या 26 लोकांचं सिंदूर तुम्ही भरून देणार आहेत का? हा, आज अतिरेकी मारले, तुम्ही काय मेहरबानी केली का? तुम्ही तुमच्या आपल्या देशामध्ये, म्हणजे पहलगाव आपल्या देशामध्ये आहे ना का पाकिस्तानमध्ये आहे? आणि ते जर अतिरेकी आज 100 दिवस झाले, त्या अतिरेक्यांनी आज 26 कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले आणि त्या ठिकाणी आज जर समजा पकडले गेले असतील तर काय त्याचा एवढा डंका वाजवायचा गरज काय? आज तुम्ही बघितलं असेल पूर्ण देश या बाबतीमध्ये खवळलेला आहे। सभागृहामध्ये त्या ठिकाणी मागच्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी या विषयावरती बोलून दिलं नाही। काय झालं ॲक्च्युली तुम्ही बघितलं असेल, या देशाचे पंतप्रधान 2 दिवसापूर्वी लंडनला अधिवेशन चालू आणि राजाच लंडनला जाऊन फिरतो सर्वांना बाहेर टाकून। नाही चालणार ना असं। लोक बघतायत, जास्त हे करू नका। आणि तुम्हाला माहिती असेल आज लोक संवेदनशील झालेले आहेत। आज लोकांना सबंध दिसतंय की काय चाललंय काय नाही, त्यामुळे अतिरेक करू नये। तर यावर आता शिंदे गटाचे कार्यकर्ते काय म्हणाले तेही पाहूया। आणि तो बॅनर अखेर आता पोलिसांनी काढलेला आहे, काय नेमक्या भावना कार्यकर्ते? आज आम्ही जो बॅनर लावला, ओमकार पाटील सारखे आमच्या युवा सैनिकांनी बॅनर लावला, त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याचा भाऊ स्वतः आर्मीत आहे, आज देशासाठी लढत आहे। त्याला माहिती आहे की किती कठीण प्रसंगात ते लोक, आपले सैन्य दल तिथं काम करत आहे, किती कठीण प्रसंगात राहून आपल्या सुरक्षितेसाठी काम करत आहे, झटत आहे। अशा हे जे राजन विचारेंनी निकृष्ट दर्जाच्या लज्जास्पद जे वक्तृत्व केलं, जे त्यांनी शब्द वापरले, त्याच्या निषेधार्थ त्यांनी त्याच्या भावना तिथे छापल्या। काय वेगळं केलं नव्हतं, काय त्यांना शिवीगाळ किंवा त्यांना अपमानास्पद असं काही लिहिलं नव्हतं। त्यांनी जे वक्तव्य केलं, त्यांनी जे स्टेटमेंट दिलं मीडियाला, तेच सेम ॲज इट इज इथं छापलं गेलेलं, काही वेगळं नव्हतं। जर देशात आज तो भावना आपल्या व्यक्त करत होता तर त्यात वाईट काय? प्रत्येकाला हक्क आहे आपल्या भावना व्यक्त करणं। सगळ्या देशवासियांची मनं दुखावली आहेत। सगळं दुखावलेलं असताना हा निषेध असाच चालत राहणार, कारण की जोपर्यंत राजन विचारे सर्व देशवासियांची, सर्व नागरिकांची, जवानांची, जे पहलगाममध्ये ज्यांच्या आघात झाला अशा मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांची माफी मागत नाही, अशा ज्यांचे सैन्यात ज्यांचे नातेवाईक आहेत, भाऊ असो वडील असो, अशा ज्या कुटुंबियांची माफी मागत नाही, तोपर्यंत हा निषेध चालूच राहील, यात की अजून तीव्र होत राहील। म्हणून त्यांना युवा सेनेतर्फे आव्हान आहे की लवकरात लवकर त्यांनी संपूर्ण देशवासियांची माफी मागितली। देखिए, हमारे पूर्व सांसद राजन विचारे, इन्होंने जो वक्तव्य किया था, मैंने वही वो बैनर पे लगाया था। आज मेरा भाई आज देश की रक्षा के लिए दिन रात वहाँ पे सब घर बार छोड़ के गया है। आज जो उन्होंने वक्तव्य किया है वो निषेधार्थ है, उसके वजह से मेरे भावनाओं को ठेस पहुँची। और मैंने कुछ अलग नहीं लिखा था, मैंने जो उन्होंने बोला है वही बैनर पे लगाया था, लोगों को बताने के लिए कि उन्होंने क्या बताया है। बट पुलिस प्रशासन को मालूम नहीं कि उससे इतनी क्या तकलीफ़ हुई कि उन्होंने वो निकाला या किसके राजकीय दबाव में निकाला, वो उन्हें ही मालूम। अगर राजन विचारे को इतना ही ये चीज़ का बुरा लग रहा है तो उसको सारे देशवासियों, मेरे जैसे लोगों की माफ़ी मांगनी चाहिए, नहीं तो ये निषेध लंबा चलता रहेगा। जब तक वो माफ़ी नहीं मांगेगा तब तक हम लोग ये निषेध करते ही रहेंगे। मुंबई तक ब्युरो रिपोर्ट, ठाणे।